अमेरिकेचा इराणवर सर्वात मोठा हल्ला करण्यात आला। इराणच्या 3 आण्विक केंद्रावर अमेरिकेने एअर स्ट्राईक केला आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी माहिती दिली आहे। फोडो, नतांज, इस्फहानवर अमेरिकेने एअर स्ट्राईक केलेला आहे। इस्रायल इराणच्या युद्धात आता अमेरिकेची एंट्री, सर्व हवाई विमानं सुरक्षितपणे परतल्याचंही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे। आता अमेरिकेने इराणवर सर्वात मोठा हल्ला केलेला आहे। इराण इस्रायलच्या संघर्षामध्ये आता अमेरिकेने एंट्री घेतलेली आहे। आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक शैलेंद्र देवळानकर आपल्यासोबत जोडलेले आहेत। सर, आपण पाहतोय इस्रायल इराणचा संघर्ष आणि त्यामध्ये आता अमेरिकेची एंट्री आपण पाहतोय। अमेरिकेने इराणवर सर्वात मोठा हल्ला केलाय। 3 आण्विक केंद्रांवर अमेरिकेने एअर स्ट्राईक केलाय। काय आपण यावर विश्लेषण कराल? अमेरिकेचा या युद्धामधला सहभाग जो होता तो अपेक्षित होता, तो कधी होणार एवढीच फक्त वाट बघण्याची होती आणि तो सरप्राइझिंगली झाला। युद्ध इराण आणि इस्रायल यांच्यामधला संघर्ष सुरू होऊन 9 दिवस झाले आणि आता त्यामध्ये अमेरिकेने प्रत्यक्ष उडी घेतलेली आहे। इराणच्या 3 महत्वपूर्ण न्यूक्लिअर साइट्सवरती अमेरिकेकडनं अटॅक करण्यात आला। त्यासाठी ज्या पद्धतीचे बंकर बस्टर बॉम्ब्स वापरण्यात आलेले आहेत, जे साधारणतः 90 मीटर आतपर्यंत जाऊ शकतात आणि ज्या इराणनी आपले जे एनरिचमेंट प्रोग्राम्स असतील, जे ज्या ठिकाणी ऑलमोस्ट 90 मीटर आतमध्ये, जमिनीच्या आतमध्ये जे लपवून ठेवलेले आहेत किंवा ज्याच्यावर काम चालू आहे, अशा लॅब सगळं उद्ध्वस्त करण्यात आलेलं आहे। आणि त्यामुळे एक बाब तर यामधनं स्पष्ट होती आहे की यांचा अमेरिका असेल किंवा इस्रायल असेल, या दोघांचाही मुख्य उद्देश जो आहे हा केवळ इराणचा आण्विक कार्यक्रम हा उद्ध्वस्त करणं किंवा नष्ट करणं हा नाहीये, तर इराणमध्ये सत्तांतर घडवून आणणं या दृष्टिकोनातनं हे दोघेही जण प्रयत्नशील आहेत। जोपर्यंत खामेनीची राजवट ही इराणमध्ये आहे तोपर्यंत अशा स्वरूपाचा धोका, विशेष करून अण्वस्त्रांनी इस्रायलवरती हल्ला करण्याचा धोका हा निश्चितपणे असल्यामुळे प्रामुख्याने तिथं सत्तांतर कसं घडून आणता येईल या दृष्टिकोनातनं अमेरिकेची एंट्री झालेली आहे। यापूर्वी देखील अमेरिका हा सातत्याने प्रयत्नशील होता। आपण लक्षात घेतलं पाहिजे की 2015 पासून इराणनी आपला अण्वस्त्र विकासाचा कार्यक्रम सुरू केलेला आहे। इराण हा अण्वस्त्र प्रसार बंदी करारावरती स्वाक्षरी करणारा देश आहे। अशी स्वाक्षरी केल्यामुळे इराणला कोणत्याही पद्धतीने अण्वस्त्रांचा विकास करता येत नाही। असं असतानाही इराणने या स्वरूपाने अण्वस्त्र विकासाचा जो आपला कार्यक्रम होता तो चालू ठेवलेला होता आणि त्यामुळे त्याच्यावरती नियंत्रण कशा पद्धतीने आणायचं काही तांत्रिक अडचणींमुळे आपला संपर्क होत नाहीये। मात्र देवळानकर सर आपल्याला या संदर्भात विश्लेषण करत होते। इराणच्या ताकदी संदर्भात, अमेरिकेने केलेल्या हल्ल्या संदर्भात आपल्याला ते विश्लेषण करत होते। इस्रायल आणि इराणच्या युद्धामध्ये आता अमेरिकेने एंट्री केलेली आहे। अमेरिकेने आता हल्ला चढवलेला आहे। इराणच्या 3 आण्विक केंद्रावर अमेरिकेने हल्ला चढवलेला आहे आणि आता यापुढे आता काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। ट्रम्प यांनी काही वेळापूर्वी संबोधित केलं होतं, आता कुठेतरी इराणने शांततेचा मार्ग पत्करावा असं आता डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलेलं आहे। त्यानंतर आता इराण आपली काय भूमिका घेणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। इराणच्या 3 आण्विक केंद्रावर अमेरिकेने एअर स्ट्राईक केलेला आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। सर्व हवाई विमानं सुरक्षितपणे परतल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलेलं आहे। आपल्यासोबत पुन्हा एकदा शैलेंद्र देवळानकर हे जोडले गेलेले आहेत। आपण या संदर्भात विश्लेषण करत असताना आपण म्हणत होतात की इराण यापूर्वी सुद्धा या ठिकाणी त्याची ताकद कशा प्रकारे असेल, कारण अमेरिका आता या ठिकाणी हल्ला करताय। इराणकडून सुद्धा आता अमेरिकेला इशारा देण्यात येतोय की सुरुवात तुम्ही केली, शेवट आम्ही करणार। यावरून इराणची ताकद काय आहे, आपण काय यावर विश्लेषण कराल? हे बघा, यामुळे हा जो संघर्ष आहे हा केवळ इस्रायल आणि इराण या दोघांमधला संघर्ष राहिलेला नाहीये। ह्या संघर्षाची व्याप्ती वाढण्याची शक्यता ही नाकारता येत नाहीये। परंतु इराणकडनं अमेरिकेची 3 मिलिटरी बेसेस हे मिडल ईस्टमध्ये आहेत, त्यांच्यावरती इराणकडनं हल्ला होण्याची शक्यता, प्रत्यक्ष हल्ला होण्याची शक्यता फार कमी आहे। याचं कारण असं आहे की इराणला याची कल्पना आहे की जर अशा स्वरूपाचा प्रत्यक्ष हल्ला झाला तर अमेरिकेकडनं फार मोठ्या प्रमाणावरती त्याचं रिटॅलिएशन किंवा प्रतिकार हा केला जाईल। त्यामुळे इराण मात्र आपल्या इराण पुरस्कृत ज्या तिथल्या काही संघटना आहेत, ज्यांना अमेरिका दहशतवादी संघटना म्हणतो, इस्रायल दहशतवादी संघटना म्हणतो, त्यामध्ये प्रामुख्याने हमास आहे।
हेजबोल्ला आहे आणि हुती आहे, जी येमेन मधली एक संघटना आहे आणि जी इराणच्या आर्थिक असेल, नैतिक असेल, राजनैतिक असेल समर्थनावरती तिथं अनेक अशा स्वरूपाचे कृत्य करत असते. त्यामुळे इथला सगळ्यात मोठा धोका असा होतो की इराणच्या आधिपत्याखाली किंवा अधिकाराखाली असणारी जो स्ट्रेट ऑफ हार्मुज आहे, ज्याला हार्मुजची समुद्रधुनी म्हणतात, ज्यामधनं जगामधली जवळपास 25% तेल वाहतूक होते आणि भारताला देखील जो तेल पुरवठा आखातामधनं होतो त्यापैकी जवळपास 60% तेलाची वाहतूक ही स्ट्रेट ऑफ हार्मुज मधनं होते. त्यामुळे स्ट्रेट ऑफ हार्मुज वरती इराण निर्बंध आणू शकतो, पहिला मुद्दा. दुसरा आहे की हुती सारखे गट हे अशा स्वरूपाच्या जहाजांवरती जे तेल वाहतूक करणारे आहेत तशा टँकर्सवरती मोठ्या प्रमाणावरती क्षेपणास्त्र किंवा रॉकेट हल्ले करू शकतात. त्यामुळे तेलाचा पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुसरा मुद्दा असा आहे की ऑल आउट वॉरच्या संदर्भात इराण तयार नसेल, कारण इराणवरती ऑलरेडी आर्थिक निर्बंध आहेत. इराणची आर्थिक परिस्थिती एवढी नाहीये की तो अमेरिका आणि इस्रायल या दोघांबरोबर ऑल आउट वॉर करू शकेल. मात्र इराण निश्चितपणे असा प्रकारचा प्रयत्न करण्याची शक्यता आपल्याला नाकारता येत नाहीये की इराण पुरस्कृत संघटनांच्या माध्यमातून हा निश्चितपणे इराण काही हल्ले हा करू शकतो. जी नक्कीच. आपण उल्लेख केला ज्याप्रमाणे तेलासंदर्भात, तर भारतावरती काय परिणाम होऊ शकतो, कारण तेलाच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. सोन्याचे दर सुद्धा आता वाढलेले आपल्याला या युद्धानंतर आता पाहायला मिळतात. एकंदरीतच आता भारताची काय भूमिका असेल? हे बघा, भारताच्या दृष्टिकोनातून विचार केला तर निश्चितपणे आपल्यावरती ह्या युद्धाचे परिणाम अनेक दृष्टिकोनातून होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पहिलं असं आहे की आपण ऑलरेडी तिथं ऑपरेशन सिंधू हे सुरू केलेलं आहे. त्याच्या माध्यमातून साधारणतः 1000 इराणमध्ये अडकलेल्या आपल्या भारतीयांना आपण सुखरूपपणे मायदेशी आणलेलं आहे. आजच्या घडीला साधारणतः 60 लाख भारतीय हे आखातामध्ये राहतात आणि जर ह्या संघर्षाची व्याप्ती वाढली तर स्वाभाविकपणे भारताला अनेक अशा स्वरूपाचे ऑपरेशन्स राबवावे लागतील, इमर्जन्सी रेस्क्यू करावं लागेल. हा पहिला मुद्दा येतो. दुसरा मुद्दा असा आहे की आपण आपल्या गरजेच्या जवळपास 60% तेल हे आखातामधनं आयात करतो. विशेष करून आपण सौदी अरेबिया असेल, कुवेत आहे, UAE आहे, इराक आहे, यांच्याकडनं तेल आयात करतो आणि हे जे तेल येतं हे प्रामुख्याने स्ट्रेट ऑफ हार्मुजच्या माध्यमातून आपल्याकडे येतं. त्यामुळे जर स्ट्रेट ऑफ हार्मुज वरती इराणनी निर्बंध आणले किंवा तिथं काही हुतीच्या माध्यमातून काही हल्ले केले त्या स्ट्रेट हार्मुज वरती, काही जहाजांवरती, तर तेलाचा पुरवठा जो तो विस्कळीत होऊ शकतो. भारताची तेल साठवून ठेवण्याची जी क्षमता आहे ही साधारणतः 45 दिवस आहे. त्यामुळे त्वरित आपल्यावरती परिणाम होणार नाहीये. परंतु हा जर संघर्ष चिघळला आणि हा अजून काही काळ चालला, साधारणतः पुढचे 15 ते 20 दिवस, तर तेलाचा पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्यानंतर मात्र भारतावरती त्याचा परिणाम होऊ शकतो. दुसरा असा आहे की जागतिक बाजारपेठेमध्ये म्हणजे 13 जूनला जेव्हा हा संघर्ष सुरू झाला तेव्हा जागतिक बाजारपेठेमध्ये तेलाच्या किमती प्रति बॅरल $69 होत्या. त्या वाढून 19 जूनला $77 झाल्या. आता अमेरिकेच्या एंट्री नंतर हे परत वाढण्याची शक्यता, साधारणतः $100 पर्यंत प्रति बॅरल तेलाची किंमत जाऊ शकते. आणि तसं घडलं तर निश्चितपणे भारतामध्ये देखील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीवरती त्याचा परिणाम हा होऊ शकतो. त्यामुळे हा संघर्ष जर अजून चालला किंवा अजून चिघळला तर मात्र निश्चितपणे भारताला त्याची किंमत चुकवावी लागेल. जी नक्कीच. आपण या सर्व घडामोडींवरती आपलं लक्ष असेलच. तुर्तास धन्यवाद आपण केलेल्या या विश्लेषणासाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.